सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मानवतावादी पुढाकार घेत 5 लाख रुपयांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना हा धनादेश प्रदान केला। विद्यापीठाच्या विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या सहभागातून हा निधी जमा करण्यात आला। अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी हा निधी उपयुक्त ठरणार असल्याचे कुलगुरू डॉक्टर महानवर यांनी सांगितले। धनादेश सुपूर्द प्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत धामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सर्वदे, पद्मजा देवी मोहिते पाटील, प्राध्यापक देवानंद चिलवन, प्राध्यापक सचिन गायकवाड, MD कमळे, डॉक्टर सुशील शिंदे, डॉक्टर प्रशांत पवार, परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या मदत निधीसाठी विद्यापीठ आणि सहभागी सर्वांचे आभार मानले। समाजहिताच्या कार्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे ही समाजाबद्दलची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेती, घरांची मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून मदत कार्य सुरू आहे। अशा स्थितीत सोलापूर विद्यापीठाने दिलेली ही मदत पुनर्वसन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा हातभार ठरणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।